कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बुधवारी रात्री अपघात झाला। पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथील एक वळणावर रात्री 11:30च्या दरम्यान लाकूड वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला। त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील 46 वर्षीय चालक विजय दिगंबर शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला। संगमेश्वर तालुक्यातील साखरपा इथून MH17BY 1887 या क्रमांकाचा ट्रक साखरप्याहून कोल्हापूरकडे लाकूड घेऊन येत होता। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील पैजारवाडी इथल्या एका वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला। अपघात होणार हे लक्षात येताच चालक विजय शिंदे यानं उडी मारली, पण दुर्दैवानं तो ट्रक खाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वाहतूक सुरळीत करून आणि पंचनामा करून विजय शिंदे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। वास्तविक बोरपाडळे इथल्या वनविभागाच्या चेक नाक्यावर लाकूड वाहतूक करणारे वाहनांची तपासणी होते, पण रात्रीच्या वेळी सर्रास लाकडाचे ट्रक सोडले जातात। ओव्हरलोड वाहतुकीमुळे त्या ट्रक चालकाचा जीव गेला असल्याचा अंदाज आहे।